बोलतात त्या फेस्टिवलला खूप मजा असते आणि मी पण तिथे स्वतः पहिल्यांदाच आलो आहे. तर नक्की तो फेस्टिवल आहे तो 2 दिवस आहे, म्हणजे तयारी चालू आहे आता. 8 फेब्रुवारी 9 फेब्रुवारी 2025. अमित साटम यांच्या हस्ते सन्माननीय साटम साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ इथे उत्सवाचं वातावरण सुरू आहे. उत्सव प्रेमी असतात आणि जो येईल तो आपला पाहुणा त्यांना आपण स्वागत करतो. खाद्य संस्कृती अमित साटम साहेब यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. फॅमिली तुमचे सर्व स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राकेश मेहते 30 आणि मी हसतो तुम्ही पण चालाच पाहिजे, हसतात ना. आणि सर्वांना शुभ संध्याकाळ. आज 8 तारीख आहे, 8/2/2025 म्हणजे फेब्रुवारी आहे. तर आज आपण जाणार आहे जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिवलला. तर तुम्ही आपलं थंबनेल आणि टायटल बघितलं असेल, तर टायटल तुम्हाला समजलं असेल आणि थंबनेल तुम्हाला समजलं असेल आपला जो आजचा ब्लॉग आहे तो कसा असेल आहे. तर आपण आज जाणार आहे जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिवलला. तर मी पण तिथं पहिल्यांदा जात आहे, तर मी पण तिथं स्वतः पहिल्यांदा जात आहे त्या फेस्टिवलला ब्लॉग बनवायला. तर नक्की तुम्ही तो ब्लॉग पूर्ण बघा आणि तो ब्लॉग तुम्हाला आवडला, तुम्ही आपला चॅनल नवीन असाल मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण बोलतात त्या फेस्टिवलला खूप मजा असते आणि मी पण तिथं स्वतः पहिल्यांदाच आलो आहे. तर नक्की तो फेस्टिवल आहे तो 2 दिवस आहे, म्हणजे 8 फेब्रुवारी 9 फेब्रुवारी 2025. तर मी तर जाणार आहे, आज 8 तारीख आहे, मी तर जाणार आहे फेस्टिवलला आणि तुम्हाला मी दाखवणार त्यात काय काय मला पदार्थ दाखवायला भेटत आहे. तर तिथं बोलतात कोळी लोकांचा जो फेस्टिवल असतो खूप छान फेस्टिवल असतो. तिथं वेगवेगळे पदार्थ जे आपल्याला मच्छ्या बघायला भेटणार आहे. तर नक्की मी तर जाऊन तिथं एन्जॉय करणार आता त्या फेस्टिवलमध्ये ब्लॉग तर बनवणार आहे. नक्की तुम्ही पण टाईम भेटला तर दुसऱ्या 9 तारीख असणार आहे, म्हणजे 8 आणि 9 या 2 दिवशी तो फेस्टिवल आहे. तर तुम्ही पण 9 तारखेला या आणि तिथं त्याची मजा घ्या त्या फेस्टिवलची. तर चला आपण जाऊया आता जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिवलला. तर आपण आता आलेलो आहे जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिवलला. तर चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि तुम्हाला दाखवतो मी की आतमध्ये गेल्यानंतर काय काय तिथं फेस्टिवलमध्ये आपल्याला मजा करायला भेटणार आहे. तर चला आपण जाऊया डायरेक्ट आतमध्ये पहिला. त्यांचे मनापासून स्वागत स्वागत स्वागत. जुहू तारा कोळी समाज मत्स्योद्योग सहकारी संघ, जुहू कोळीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जुहू तारा कोळी समाज या सगळ्यांच्या विद्यमाने सुरू असलेला उद्घाटन झालेलं आहे. कोळीवाडा सी फूड फेस्टिवलचं उद्घाटन झालेलं आहे. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो काय काय प्रत्येक स्टॉलवर काय काय आहे आणि कुठल्या कुठल्या पद्धतीचे मासे आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि आज तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन चॅनलवर त्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण जाऊया आता आणि तुम्हाला दाखवतो कुठला काय स्टार्ट होतो तुम्हाला दाखवतो मी. तर चला आता आपण जाऊया स्टॉलकडे. तर ह्या साईडला पूर्ण जे स्टॉल लागलेले आहे हे पूर्ण आपलं माशाचं स्टॉल आहे पूर्ण.
मासे बोला, चिकन बोला, जे पदार्थ आहे ते तुम्हाला मी दाखवतो. कारण पूर्ण स्टॉल ते लागलेलं आहे. स्टार्ट होत आहे पूर्ण हे त्या कोणापर्यंत पूर्ण आपल्याला ते खायचा पदार्थ जे आहे तिथं. आणि हे जे स्टॉल लागलेले आहे तिथं सुक्या मच्छ्याचं स्टॉल आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी. आणि तिथं पुढे पोरांसाठी खेळायला पण आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी. तर बघा स्टॉल आता लागलेले आहे. फेस्टिवल टिकवत असताना याच भव्य महोत्सवाला अगदी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची या महोत्सवाची शोभा वाढवणारे आमदार अभिजित साठे यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. बघा इथं पूर्ण तयारी चालू आहे आता. या जे सीफूड फेस्टिवलचा आज पहिला दिवस. टायगर प्रॉन्स. अच्छा टायगर प्रॉन्स आहे. हे कितीला ताई? हे पक्षी खोयांचे 3 असतात 1000 रुपये. मनपूर्वक तंदुरी स्वागत फ्राय आहे. काय हे 4000 रुपये. एक क्रॅब हे 1000ला 4. बघा मस्त की बघा इथं आपली शेगडी पण पेटलेली आहे आणि इथं तयार पण आहे बघा रोल 1000ला एक तंदुरी क्रॅब मस्त याच्यात भाजणार आहे. तुम्हाला कसं पाहिजे तसं. आणि बघा हे भाऊ तिथं तयार पण करत आहे. पापलेट पापलेट आहे मोठं सुपर कापडी. हे आपले भाऊ तिथं तयार पण करत आहे. 1500. चालेल ना बोला ना काय पाहिजे. This is just their show, so then when you order it, you know what you get. हॅलो. आता थोड्याच वेळात माननीय आमदार अमितजी साठम यांच्या हस्ते हॅलो. या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्माननीय आमदार साठे साहेब यांना पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह आणि आमचा
कोळ्यांचा मान गोंड्याचे परिधान करतील सन्माननीय अध्यक्ष वसंत थोटी. सोहळा शांत तितकाच मधुर तिथं सगळ्यांच्या स्मरणात नगरसेवक, आमदार, खासदार बघा यांचा वरद असतं आपल्या पाठीशी असतो आणि हेच आपलं बळ असतं की या पार पडतो की समाजामध्ये आपण कार्य खरोखरच आपल्यासाठी आणि त्या संस्कृती परंपरा जपण्यासाठी खूप गरजेचं असतं. आज साठम साहेब या ठिकाणी आले खरंच आम्हाला खूप आम्ही धन्य झालो. आजच्या कार्यक्रमाला ते उद्बोधित करावं. जुहूतारा कोळी जमात आयोजित जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. दरवर्षी हे आयोजित करण्यात येतं मोठ्या प्रमाणावरती आणि मी आल्यावरती बघितलं की फारच सुंदर अशा प्रकारची अरेंजमेंट, संस्कृती, आपली कला, आपलं जेवण, आपली खायची पद्धत, वस्तू या ठिकाणी याचं एक खूप सुंदर प्रेझेंटेशन या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि जुहू कोळीवाडा आणि या ठिकाणातल्या कोळी समाजाबरोबर मी फार जवळून काम करतो आणि या ठिकाणची संस्कृती टिकवण्याकरता आपण अनेक या ठिकाणी म्हणून त्याची जी ओळख आहे ती फिशिंग विलेज म्हणून त्याची ओळख सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा टिकून राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे याच ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न झाले. याच ठिकाणी आपण ती मीटिंगही घेतली होती आणि त्यामुळे सीमांकन झालेल्या आपल्या या कोळीवाड्यामध्ये गावठाणमध्ये या सुद्धा आयोजन करता, फार सुंदर आयोजन करता आणि दरवर्षी आपण या सी फूड फेस्टिवलमध्ये मला सुद्धा बोलावता त्यासाठी तुमचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपले प्रेम आणि आपला स्नेह, आपलं सहकार्य, आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी अशाच प्रकारे राहोत अशी आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. सर्वांची लाडकी अमित साठम साहेब त्यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांनी जे उद्बोधित केलं त्यांचे शब्द नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहिले. खूप खूप धन्यवाद. तुमचं सहकार्य आमच्या पाठीशी असंच राहू. त्यांच्यासोबत सन्माननीय नगरसेवक मकवाना साहेब इथे आले त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो चला तर आपण आता सुरुवात झाली आहे. दीप प्रज्वलन झालं, श्रीफळ फोडून झालंय. इतकं सुंदर आता कार्यक्रम पुढच्या या आता काही क्षणातच चालू होणार आहे. परंपरा पेसावकरांची प्रस्तुत करते राजेश खर्डे. लवकरच सगळ्यांना मित्रांचा पहिला दिवस त्या काळात थोडंसं अर्धा चमचा केळचा अस्सल पारंपरिक केळी मसाला, किंचित मिनी चिली फ्लेक्स आपण घेतो. आम्हाला आपल्या व्यवस्थित पार पाडण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावे. धन्यवाद.
सुक्या मच्छी आपल्या बोंबील आहे, सुके बोंबील बघा, आपला सुका जवळा आहे, सुकी कर्दी पण आहे बघा, सुके कोटे पण आहे बघा. मसाले पण इथं आहे. Thank you so much, ma'am. Thank you so much. आता तेल टाकलं ना, आता होईल बघा. मग असं तेल कमी होतं ना, मग होत नव्हतं. टाइगर भी है और ये किसका है? Haltes, check, haltes, क्लोज थोड़ी आते
हॅलो चेक थोडा मोठा पुढे कोथिंबीर कुठे आहे? थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे लाडके अर्थात राजेश कडे प्रस्तुत परंपरा वेसवकरांची या कार्यक्रमाला आपण सविनय सुरुवात करतो. नवीन पिढीचे नेतृत्व नवीन पिढीचे आरमानशाह भगतसाहेब यांचे आगमन झाले. त्यांचे या कोळी झू फेस्टिवलच्या मला बाऊल मिळाले मला बाऊल नाही भेटले लांबेवाले पाहिजे. माखणी देते ना माखणी होळीवाडा सी फेस्टिवल मध्ये आज आपल्या सर्वांचे नवीन नाट्य नेतृत्व दर्शनजी भगतसाहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. आज या सिफो फेस्टिवलच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार करतो. आपली बोली आपली भाषा आपली परंपरा हे सगळं काही टिकवत झू होळीवाडा सी फेस्टिवल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव दिल्याबद्दल या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार करीत आहे. खरं तर हे महोत्सव टिकवण्याची जागाच वेगळी असते. महोत्सव असेल फेस्टिवल असतील तरच आपली जात गोत्र पंथ इतरांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आपलं खाद्यपिद्य आपली बोली आपली भाषा आपली परंपरा याच्या मार्फत सारे आपल्याला झोकून देत असतात. त्या महाराष्ट्रामध्ये गाजणारे फेस्टिवल आपली जात धर्म गोत्र आपल्याला शिकवत असतात. अशा या मंडळाचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आभार आभार. पार्सल पाहिजे काय खायला हॅलो 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 आपणा सगळ्यांचं स्वागत करीत आहे. नुकताच माननीय लाडके आमदार अमित साटम साहेब यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्याचबरोबर त्यांच्यासोबत सन्माननीय श्रीमती सँडर शॉप मॅम या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी सुद्धा आजच्या कार्यक्रमात उपस्थित केलं. तसेच नगरसेवक मकवाना साहेब या ठिकाणी आले. त्यांचं सगळ्यांचं खरोखर मनपूर्वक आम्ही सर्वांचे आभार मानतोय. आणि सगळ्या संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये उत्साहाचं वातावरण उत्सवांचं वातावरण सुरू आहे. छानशी गुलाबी थंडी पडलेली आहे आणि कोळी लोकांमध्ये सुद्धा उत्साह उधार आलेले आहेत. सगळ्या कोळीवाड्यांमध्ये अनेक ठिकाणी मोठे उत्सव साजरे होत आहेत. आणि आज हा सोहळा जो आपण जुहू कोळीवाडा सिंह फेस्टिवल, जुहू तारा कोळी समाज मत्स्योद्योग सहकारी संघ, जुहू कोळीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जुहू तारा कोळी जमात या सगळ्यांच्या विद्यमाने सुरू असलेला सोहळा आज पुन्हा एकदा तुमच्या दिमाखात थाटात या ठिकाणी साजरा होत आहे. एकूण 25 स्टॉल तुमच्या स्वागतासाठी तयार आहेत. मित्रांनो, तीच धावपळ, तीच वर्दळ, तोच उत्साह आणि कोळी समाज म्हटल्यानंतर उत्सव प्रेमी असतात. आणि जो येईल तो आपला पाहुणा, त्यांना आपण स्वागत करतो. खाद्य संस्कृतीमध्ये आपल्या कोळी लोकांचं जेवण म्हणा, खाद्य माहिती वेगळ्याच दर्जाचं क्वालिटीचं असतं. आपण असं खात नाही असं नाही, पण सर्व लोक वेगवेगळ्या प्रकारे. पण कोळी लोकांचं जेवण म्हटल्यानंतर
आणि खाद्य म्हणल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल. सगळे लोक आपल्या बोट चाटतील. अर्थात तो जो खमंग उत्साह आनंद त्या सगळ्या गोष्टी त्या मसाल्याचे पदार्थ आहे सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आणि व्हेरिएशन जे असतं ते काही क्वालिटी असतं एक वेगळा खमंग उत्साह असतो आणि या सगळ्यामधूनच एक वेगळा कोळी महिलांचे प्रेम असतं मित्रांनो. आज आपल्यासमोर संगीत साजरा होतं. संगीत या व्यासपीठावर सादर होणार आहे आणि हे सगळं तुम्हाला एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा पाहायला मिळणार नाही. इथं सुंदर वातावरण निर्मिती आपण म्हणतो एक पॉझिटिव्हिटी. ज्यावेळी एखादा एंटर होतो या मैदानामध्ये पॉझिटिव्हिटी आणि एक उत्साह मनाला एक दिलासा मिळतो. सगळे टेन्शन स्ट्रेस दूर होऊन या संपूर्ण उत्साहात सहभाग होत असतात आणि म्हणूनच या कोळी सीफूड फेस्टिवलचा एक आपण म्हणतो ना थाट पाठ हा एक वेगळाच असतो. आज जुहू कोळीवाडा सीफूड फेस्टिवल आपलं लागतात आणि कोळी लोकांची गाणी म्हटल्यानंतर कोण नाचणार नाही, कोण आनंद लुटणार नाही मित्रांनो. आणि कोळी समाज म्हटल्यानंतर सगळ्यांचा आपला सगळ्यांना प्रेम देणारा सगळ्यांना सन्मान देणारा असतो. आणि आज जुहू कोळीवाड्यामध्ये गेली कित्येक वर्ष साजरा होणारा जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिवल पुन्हा एकदा तुमच्या स्वागतासाठी तयार आहे. सगळ्या महिला तुमच्या स्वागतासाठी तयार आहे मित्रांनो. पुन्हा सगळ्यांचं आम्ही जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिवलच्या वतीनं हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि लवकरच आपल्यासमोर सुरू होणार आहे परंपरा विसावकरांची सादर करते आहे राजेश खळे. मुंबईतील मूळ भूमिपुत्र असलेला कोळी समाज आपली संस्कृती परंपरा मासेमारी व्यवसायाबरोबर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सतत या फेस्टिवलमध्ये आमचे सण उत्सव नाच गाणी संगीत देवदेवता परंपरा जास्त कोळी भगिनी सुरमई चिंबोरी सगळ्यांपासून वेगवेगळे व्हरायटी बनवलेले खाद्य तुमच्यासाठी खाण्याची मजा तुम्हाला इथे घेता येणार आहे. वीर पुरुषांबरोबर पारंपरिक वेशभूषेत गणपती गौरी असून या सगळ्यांमध्ये तुम्हाला त्याची साथी पाहायला मिळेल. आणि म्हणूनच हा कोळी समाज इतका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किनारपट्टीवर वसला कोळी समाज हा इतका एकवटलेला आहे. कारण तुम्ही सगळ्या ठिकाणी जाल त्यांच्या तुम्हाला आदरातिथ्य म्हणा परिसरामध्ये नाव एक लौकिक ठेवून आहे. तेव्हा साजरा असतो. आज शनिवार उद्या रविवार दोन्ही दिवस सगळ्यांच्या तर बघा इथं पार्किंग लॉट पण आहे. तुम्ही गाड्या घेऊन आला तर तुम्ही आपण इथं पार्किंग पण करू शकतात. जे तुम्ही जर 2 व्हीलर आला तुम्ही समजा 4 व्हीलर घेऊन आले बघा अशा तुम्ही 4 व्हीलर घेऊन आलात तर तुम्ही 2 व्हीलर घेऊन आलात तर इथं आतमध्ये पार्किंगची पण व्यवस्था आहे. म्हणजे तुम्हाला त्रास नाही किंवा टोचनवाला तुमची गाडी उचलेल करून आहे. तर बघा हा पुन्हा पार्किंग लॉट आहे बघा. तर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. असं तुमच्याकडे मी नवीन काही ना काही घेऊन येतच जाईल. तर बघा आपला पहिला फेस्टिवल होता म्हणजे मी पहिल्यांदाच आलेलो जुहू कोळीवाडा सी फेस्टिवल करून. तर मला जे दाखवतं तुम्हाला दाखवलं असं म्हणजे भरपूर इथं दाखवण्याचं का असं नाही आहे. पण तुम्ही तर या नक्की या. हे 2 दिवसाचं फेस्टिवल आहे म्हणजे 8 आणि 9 फेब्रुवारी 2025. तर नक्की तुम्ही ते या आणि तुम्हाला पण खूप बरं वाटेल. आज 8 तारीख आहे उद्या आहे 9 तारीख आहे आणि हा टायमिंग आहे संध्याकाळी 6 ते रात्री 12पर्यंत आहे. तर नक्की तुम्ही या तुमच्या मुलांना तुमच्या परिवाराला घेऊ. आणि तर खूप खायला पण छान आहे. तर तुम्ही बघत असेल माझ्या व्हिडिओमध्ये किती छान पदार्थ माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं. पण काय आपण मच्छी खात नाही आपण फक्त चिकन खात असतो असं आहे. तर तुम्ही नक्की या आणि तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मग सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण परत पुढच्या नवीन
ब्लॉगमध्ये. तर सर्वांना बाय.